करतो. माझं नाव विनायक दिलीप दिंडे, राहणार लातूर, पुणे लातूर. मोबाईल नंबर 7588333207. मी स्टिकॉन वापरलं तणनाशकमध्ये. ग्लायसिन वर्सेस पॉवरमध्ये स्टिकॉन घेतलं 100 ml. त्याचा सुंदर आणि चांगला रिझल्ट मिळाला. त्याच्यानंतर 1 महिन्याने परत मी तणनाशक मारण्यासाठी मी स्टिकॉन कमी प्रमाणात घेतलं, त्याच्यात फॉस्फरिक घेतलं. मला एक मित्राने असा आग्रह केला का भाऊ तुम्ही म्हणे स्टिकॉन घेताच आहे, पण त्याच्यात फॉस्फरिक घ्या. 100 ml घ्यायच्याऐवजी 50 ml घ्या. तर मी फॉस्फरिक 50 ml घेतलं आणि त्याच्यात स्टिकॉन 100 ml टाकायच्या ऐवजी 60 ml टाकलं. पण मला तिथं त्या तणनाशकचा 1.5 लिटर तणनाशक घेतलं ग्लायसिन, तरी रिझल्ट नाही मिळाला मला. त्याच्यामुळं मी थोडासा हे झालो का मला तणनाशक एवढं महागाचं वापरून सुद्धा मला रिझल्ट चांगला मिळाला नाही. तर मला स्टिकॉनच टाकायला पाहिजे होतं. तर माझा वेळ पण वाया गेला, तणनाशकही वाया गेलं आणि रिझल्ट पण नाही मिळाला. ते तुम्ही जे कॅरनचं स्टिकॉन वापरलं ते 100% तर माझं एकदम नाहीच झालं. त्याच्यात कॅरॉनच्या स्टिकॉनमध्ये pH पण कमी झाला आणि आपल्याला जो pH पाहिजे असतो तणनाशकला साधारण 4-5चा pH लागतो, तो बरोबर मी 100 घेतल्यामुळे तो बरोबर आला 4-5चा pH. आमच्याकडे पाण्याचा pH जास्त आहे आणि जमिनीतल्या याचा pH जास्त आहे, जमिनीतल्या मातीचा pH जास्त आहे. त्याच्यामुळे स्टिकॉननी माझं 100% रिझल्ट चांगले मिळाले. पावडरलाही मिळतात ते स्प्रेला व तणनाशकला चांगले रिझल्ट मिळाले. धन्यवाद सर.